मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. प्रश्न आहे पहिला, मराठीतील एकूण किती वाक्यप्रयोग आहेत? तर एकूण 3. प्रश्न आहे दुसरा, आपला या शब्दाचे भाववाचक रूप ओळखा. ऑप्शन आहेत आपण, आम्ही, आपुलकी यापैकी नाही. तर आपल्या या शब्दाचं भाववाचक रूप आहे आपुलकी. प्रश्न क्रमांक आहे तिसरा, जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, रीत, योग्यता या अर्थाचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात? तर त्याला विध्यर्थ म्हणतात. प्रश्न आहे चौथा, दोघे, उभयता, चाही, पाही ही विशेषणे विशेषणाच्या कोणत्या पोट प्रकारातील आहेत? तर साकल्यवाचक. प्रश्न आहे पाचवा, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कोणते विरामचिन्ह वापरले जाते? तर अपसारण चिन्ह. प्रश्न क्रमांक नंतर आहे 6, वा वा छान निबंध लिहिला आहेस तू. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे? तर प्रशंसादर्शक. प्रश्न क्रमांक नंतर आहे 7, समासात किमान किती शब्द व पदे एकत्र येतात? तर 2 शब्द, क्रियापद एकत्र येतात. प्रश्न क्रमांक नंतर आहे 8, उदार व्यक्त करणारी अव्यय ती रिकामी जागा अव्यय होय. तर केवल प्रयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक नंतर आहे 9, त हा कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर त हा सप्तमी विभक्तीचा प्रत्यय आहे. आपण म्हणतो सप्तमीचे तय्या असे प्रत्यय आहेत, त्यामधील त. हे आहेत मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला मराठी व्याकरण असलेल्या सिलेबसमध्ये उपयोगात पडतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.